नमस्कार. आपण मागच्या लेक्चरमध्ये लास्ट लेक्चरमध्ये दोन टॉपिक पाहिले, थॅलेसेमिया आणि डिसऑर्डर. आपलं थॅलेसेमिया आणि डाऊन सिंड्रोम. थॅलेसेमिया आणि डाऊन सिंड्रोम हे कशाच्या अंडरमध्ये शिकून आलं? सगळं आपण जेनेटिक डिसऑर्डरच्या अंडरमध्ये. थॅलेसेमिया झालं, डाऊन सिंड्रोम झालं, आता टर्नर सिंड्रोम. आता टर्नर सिंड्रोम लक्षात आलं तर तुमच्या सिंड्रोम म्हणजे काय? अपिअरन्स ऑफ लार्ज नंबर ऑफ सिम्पटम, म्हणजे ग्रुप ऑफ सिम्पटम म्हणून आपण त्याला म्हटलं सिम्पटम, म्हणजे ज्यामध्ये नंबर ऑफ सिम्पटम असतात ते सिंड्रोम. टर्नर सायंटिस्टचं नाव आहे, ज्याने या डिसीजचा स्टडी केला, डिस्कवरी केली, तो सायंटिस्ट टर्नर म्हणून नाव दिला, टर्नरचा सिंड्रोम. आता एक्स मोनोझोमी काय? जसं आपण आधीच सांगितलं होतं, तुम्हाला आधीच मी क्लिअर केलं की गमिट फॉर्मेशनच्या वेळेला मिओसिस होते. 44 ऑटोझोम आहे, आणि जर समजा एक्स वाय काय असेल किंवा एक्स एक्स असेल, 44 ऑटोझोम आहे. आता आपण एक कॅल्क्युलेशन तुम्हाला, 44 ऑटोझोम आहे आणि एक्स एक्स सेक्स क्रोमोझोम आहे. एक्स एक्स सेक्स क्रोमोझोम व्हायला कसं पाहिजे? ज्या वेळेला मिओसिस होते 44 ऑटोझोम मधले 22 ऑटोझोम इकडे, 22 ऑटोझोम इकडे, हाफ नंबर झाला. 2 एक्स मधला 1 एक्स इकडे, 1 एक्स इकडे, म्हणजे इकडे झाले 22 + 1 23, 22 + 1 23. हे झाली नॅचरल अँड नॉर्मल प्रोसेस. कधी कधी बघ चुकून काय होते, 44 ऑटोझोम मधले 22 ऑटोझोम इकडे गेले, 22 ऑटोझोम इकडे गेले, पण एक्स एक्स मधला 1 एक्स कुठं झालं पाहिजे तर इकडे, 1 एक्स कुठं झालं पाहिजे तर इकडे, हे दोघांचं काय व्हायला पाहिजे तर सेपरेशन. सेपरेशनला दुसरा वर्ड आहे डिसजंक्शन. पण काय झालं? सेपरेट नाही झाले, ज्याला म्हणू आपण नॉन सेपरेशन, म्हणजे नॉन डिसजंक्शन येईल आपल्या समोर. म्हणून म्हटलं नॉन डिसजंक्शन झालं, सेपरेट नाही झाले. म्हणून काय झालं, जो 1 एक्स इकडे झाला पाहिजे तर 1 एक्स कुठे आला पाहिजे तर इकडे, दोन्ही एक्स एका साईडला आले, इकडे काय आला मग 0. म्हणजे इकडे काय झालं या गमिटमध्ये 22A + 0, म्हणजे क्रोमोझोम नंबर किती झाला? फक्त 22. इकडे 22A + एक्स एक्स, 22 आणि 2 24. कशामुळे झालं आहे? नॉन डिसजंक्शन. म्हणजे या ठिकाणी काय झालं बा, मग आता होईल कसं? हा एक्स इथे एक्स नाहीच आहे, एक्स नाही, वाय नाही, काहीच नाही. 22 ऑटोझोम आहे, फक्त +0 आहे. याच्यासोबत जेव्हा नॉर्मल मेल गमिट फ्यूज होईल तेव्हा त्याचे क्रोमोझोम किती? मेल गमिटचे 23, या गमिटचे किती? 22. टोटल किती झाले? फक्त 25, म्हणजे 45. त्याला म्हटलं मोनोझोमी. म्हणजे काय? त्याचा समजा एक्स असेल, याचा 0, 44A + एक्स 0. फिमेलमध्ये कसं होईल? दुसऱ्या गमिटमध्ये कसं होईल? इकडे कसं आहे 22A + एक्स एक्स, समजा वायवाला फ्यूज झाला, काय होईल? 22A + एक्स एक्स आहे, त्या गमिटमध्ये काय आहे? 22A + वाय, काय तयार होईल? 44A. 22 याचे, 22 त्याचे, काय झालं? 44A. आणि यामध्ये एक्स एक्स आहेच, तिकडून वाय आला. किती क्रोमोझोम झाले? 3 सेक्स क्रोमोझोम, एक्स एक्स वाय. म्हणजे ही कंडिशन, तर इथे एक्स एक्स वाय मेल आले, म्हणजे एक्स एक्स वाय, वाय असल्यामुळे त्याला मेलच म्हटलं. पण या ठिकाणी ट्रायझोमी झाली, 3 क्रोमोझोम आले, सेक्स क्रोमोझोम. ट्रायझोमी कुणाची आहे? सेक्स क्रोमोझोमचे ट्रायझोमी. आणि कशामुळे झालं हे सांगितलं तुम्हाला? नॉन डिसजंक्शन ऑफ सेक्स क्रोमोझोम. सेक्स क्रोमोझोम जे 2 होते एक्स एक्स, सपोज एक या गमिटमध्ये झालं पाहिजे तर एक त्या गमिटमध्ये, काय झालं? दोनही एका साईडला गेले, एका साईडला 0 आला, म्हणजे इकडे हा डेव्हलप करणार मोनोझोमी, तो डेव्हलप करणार ट्रायझोमी. त्यावरूनच पाहतो आपण टर्नर सिंड्रोम, एक्स मोनोझोमी और एक्स 0 फिमेल. इट इज अ सेक्स क्रोमोझोमल डिसऑर्डर. सेक्स क्रोमोझोमचे डिसऑर्डर आहे, कारण फॉल्ट कुणामुळे आला? सेक्स क्रोमोझोममुळं. इट इज सेक्स क्रोमोझोमल डिसऑर्डर कॉज ड्यू टू मोनोझोमी ऑफ एक्स क्रोमोझोम. एक्स क्रोमोझोम एकटाच आहे, म्हणजे मोनोझोमी ऑफ एक्स क्रोमोझोम. पहा काय म्हटलं मी? इट इज सेक्स क्रोमोझोमल डिसऑर्डर. इट इज सेक्स क्रोमोझोमल डिसऑर्डर कॉज ड्यू टू मोनोझोमी ऑफ एक्स क्रोमोझोम. कधी कधी चुकून विचारता, व्हॉट इज द टर्नर सिंड्रोम? काय सांगायचं?
टर्नर सिंड्रोम इज सेक्स क्रोमोझोमल डिसऑर्डर कॉज ड्यू टू मोनोझोमी ऑफ एक्स क्रोमोझोम. कशामुळे झालं आहे? इट इज कॉज ड्यू टू नॉन डिजंक्शन ऑफ एक्स क्रोमोझोम. इट इज कॉज ड्यू टू नॉन डिजंक्शन म्हणजे नॉन सेपरेशन ऑफ एक्स क्रोमोझोम. आणि सेपरेट कधी व्हायला पाहिजे तर ड्युरिंग गमेट फॉर्मेशन. गमेट फॉर्मेशनच्या वेळेला काय होते? मिओसिस. आणि म्हणून म्हटलं इट इज कॉज ड्यू टू नॉन डिजंक्शन ऑफ एक्स क्रोमोझोम कधी? ड्युरिंग गमेट फॉर्मेशन, दॅट इज मिओसिस. इंडिव्हिज्युअल विथ टर्नर सिंड्रोम, ज्या इंडिव्हिज्युअलला टर्नर सिंड्रोम झालेला आहे, इंडिव्हिज्युअल विथ टर्नर सिंड्रोम हॅज 44 ऑटोझोम. ऑटोझोमचा नंबर नॉर्मल आहे प्लस किंवा विथ X0 सेक्स क्रोमोझोम किंवा एक्स क्रोमोझोम. म्हणजे काय झालं? टोटल नंबर किती झाला? 45. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलं टोटल 45 क्रोमोझोम्स, 44 ऑटोझोम आहे आणि X0 म्हणजे एकच एक्स आहे, हा ओ नाही आहे, याला X0 म्हणायचं. टोटल 45 क्रोमोझोम. तुम्हाला टर्नर सिंड्रोमची आयडिया आली असेल. मी काय सांगितलं? टर्नर सिंड्रोम काय? सेक्स क्रोमोझोमल डिसऑर्डर. कारण डेव्हलप कुणामुळे झाली? सेक्स क्रोमोझोममुळं. कशामुळे झाली? कॉज ड्यू टू मोनोझोमी ऑफ एक्स क्रोमोझोम. सिंगल एक्स क्रोमोझोम आला म्हणून आला तिथे सिंगल एक्स क्रोमोझोम. मग पुन्हा म्हटलं आपण आहे कशामुळे झालं? इट इज कॉज ड्यू टू नॉन डिजंक्शन म्हणजे नॉन सेपरेशन. कुणाचं? नॉन डिजंक्शन ऑफ एक्स क्रोमोझोम. कधी नाही झालं? ड्युरिंग गमेट फॉर्मेशन. आणि गमेट फॉर्मेशनच्या वेळेलाच म्हणजे कधी? मिओसिस. इंडिव्हिज्युअल विथ टर्नर सिंड्रोम, ज्या इंडिव्हिज्युअलला टर्नर सिंड्रोम झाला त्याच्या बॉडीमध्ये काय राहील? हॅज 44 ऑटोझोम प्लस किंवा विथ X0 सेक्स क्रोमोझोम. म्हणजे टोटल नंबर किती झाला? मग 44 ऑटोझोम आहेच, X0 म्हणजे एक एक्स आहे फक्त, म्हणजे 45 क्रोमोझोम झाले. काय सिम्पटम आहे? काय लक्षण आहे? कशावरून ओळखायला ते की हा टर्नर सिंड्रोम? पहिलं म्हणजे फिमेल फिनोटाईप, ती फिमेल राहील, फिमेल फिनोटाईप राहील. शॉर्ट स्ट्रेचर म्हणजे हाईट कशी आहे? शॉर्ट. शॉर्ट स्ट्रेचर विथ वेबिंग ऑफ नेक, शॉर्ट राहील. आणि नेकची ती वेबिंग आहे. वेबिंग म्हणजे काय? वेब म्हणजे काय? जाड आहे, जाड अशी नेक आहे. मान म्हणजे हाईट कमी, मान जाड. हाईट कमी, मान कशी आहे? जाड आहे. लो पोस्टेरियर हेअरलाईन, पोस्टेरियर जी हेअरलाईन आहे ती कशी राहणार? खाली हेअर कमी राहतील, म्हणजे अशी लांब जे पाहिजे फिमेल आहे ती लांब केस पाहिजे, असे खाली केस काय? एकदम कमी आहे, पतले केस. पुअरली डेव्हलप ओव्हरी अँड ब्रेस्ट, ओव्हरीची डेव्हलपमेंट कमी झाली, ब्रेस्टची डेव्हलपमेंटसुद्धा कमी झाली. ओव्हरी काय? आधी ओव्हरी हा प्रायमरी सेक्स ऑर्गन आहे. प्रायमरी सेक्स ऑर्गन म्हणजे काय? जे सेक्स ऑर्गन मेलमध्ये असो फिमेलमध्ये असो, जे सेक्स ऑर्गन जन्मापासून डेव्हलप झाले त्याला म्हणतो आपण प्रायमरी सेक्स ऑर्गन. आणि ओव्हरी काय आहे? फिमेल गोनॅड आहे. मग गोनॅड काय? गोनॅड मीन्स गमीट प्रोड्युसिंग ऑर्गन. जे ऑर्गन गमीट प्रोड्यूस करतात त्याला म्हणतात गोनॅड. मेलमध्ये मेल गोनॅड, फिमेलमध्ये फिमेल गोनॅड. मेल गोनॅड कोणती आहे? टेस्टीज, जी मेल गमीट फॉर्म करते स्पॉर्म. फिमेल गोनॅड कोणती आहे? ओव्हरी. ओव्हरी फिमेल गोनॅड आहे. ओव्हरी काय प्रोड्यूस करते? एग प्रोड्यूस करते, ओहा, त्याला फिमेल गमीट म्हणतो. आणि दुसरं काम काय? टेस्टीजचं काम काय? टेस्टीज जे आहे, टेस्टीज जे काही हार्मोन सिक्रेट करते ज्याचं नाव आहे टेस्टोस्टेरॉन, तो रिस्पॉन्सिबल आहे कशासाठी? डेव्हलपमेंट ऑफ सेकंडरी सेक्सुअल कॅरेक्टर. आता तुम्ही विचार करा प्रायमरी कोणते आणि सेकंडरी कोणते? मी आधीच सांगितलं प्रायमरी सेक्सुअल कॅरेक्टर म्हणजे जे सेक्सुअल कॅरेक्टर जन्मापासून आहे ते प्रायमरी. जे सेक्सुअल कॅरेक्टर प्युबर्टी पिरियडमध्ये डेव्हलप झाले ते सेकंडरी. आता अजून प्रॉब्लेम आला, प्युबर्टी काय? प्युबर्टी इज द पिरियड ऑफ सेक्सुअल मॅच्युरिटी. आता सेक्सुअल मॅच्युरिटी काय? सेक्सुअल मॅच्युरिटी मीन्स दॅट इंडिव्हिज्युअल हॅव ॲबिलिटी टू प्रोड्यूस गमीट. गमीट प्रोड्यूस होण्याची ॲबिलिटी आहे, म्हणजे त्या इंडिव्हिज्युअलमध्ये चाइल्ड प्रोडक्शनची ॲबिलिटी आहे. तो पिरियड झाला सेक्सुअल मॅच्युरिटीचा पिरियड म्हणजे प्युबर्टी पिरियड. आणि त्या पिरियडमध्ये डेव्हलप होतात सेक्सुअल कॅरेक्टर, त्याला म्हणतात सेकंडरी सेक्सुअल कॅरेक्टर. फॉर एक्झाम्पल मेलमध्ये हेअर ऑन फेस, दाढी मिशा.
दाढी मिशा डेव्हलप व्हायला सुरुवात झाली, याचा अर्थ दॅट मेल बिकम सेक्सुअली मॅच्युअर, तो झाला प्युबर्टी पिरियड स्टार्ट, म्हणजे स्पर्मचं प्रोडक्शन स्टार्ट झालं. पुन्हा प्युबिक रिजन जो आहे त्या रिजनमध्ये हेअरचं प्रोडक्शन. फिमेलचा विचार केला, फिमेलमध्ये अपिअरन्स अँड डेव्हलपमेंट ऑफ ब्रेस्ट, ब्रेस्ट ज्याला आपण स्तन म्हणतो, या ठिकाणी ब्रेस्ट आलेले, त्याचं अपिअरन्स आणि डेव्हलपमेंट ज्या एजमध्ये होते तो पिरियड म्हणजे प्युबर्टी पिरियड, आणि त्याची डेव्हलपमेंट म्हणजे सेकंडरी सेक्सुअल कॅरेक्टर इन फिमेल. मला एक सांगा, पुअरली डेव्हलप जर ओरी आहे, याचा अर्थ सेकंडरी सेक्सुअल कॅरेक्टर डेव्हलप होईल का? त्यामध्ये सेकंडरी सेक्सुअल कॅरेक्टर डेव्हलपच होणार नाही. का नाही? कारण ओरीचा जो हार्मोन आहे कोणता, इस्ट्रोजेन. मेलमधला कोणता सांगितला मी? टेस्टोस्टेरॉन. टेस्टिस कोणता हार्मोन सिक्रेट करते? टेस्टोस्टेरॉन. ओरी 3 हार्मोन सिक्रेट करते, पण आपल्या एक कामाचा सध्या कोणता? इस्ट्रोजेन. तो हार्मोन कंट्रोल करते सेकंडरी सेक्सुअल कॅरेक्टर, ब्रेस्टची डेव्हलपमेंट वगैरे. मला एक सांगा, आता पुअरली डेव्हलप ओरी आहे म्हणजे सोबत पुअरली डेव्हलप काय झालं? ब्रेस्ट. म्हणजेच ओरी पुअरली डेव्हलप आहे म्हणजे तिथं लास्ट पॉईंट सुद्धा कव्हर झाला. सेकंडरी सेक्सुअल कॅरेक्टर्स आर नॉट डेव्हलप. याचं कनेक्शन कोणाचं होतं? ओरीसोबत. ओरी जर वेल डेव्हलप असती, ओरीने इस्ट्रोजेन नावाचा हार्मोन सिक्रेट केला असता, त्या हार्मोननी काय डेव्हलप केले असते? सेकंडरी सेक्सुअल कॅरेक्टर. पण या ठिकाणी पुअरली डेव्हलप ओरी आहे म्हणून ब्रेस्टची सुद्धा डेव्हलपमेंट झालं नाही. ब्रेस्ट काय आहे? सेकंडरी सेक्सुअल कॅरेक्टर आहे. ब्रेस्ट जे आहे ते मिल्क प्रोडक्शन करते, कशासाठी? फॉर नरिशमेंट ऑफ यंग वन, दॅट इज चाइल्डसाठी, इन्फॅन्ट, तान्ह्या मुलासाठी त्याला ब्रेस्ट म्हणतो आपण. आणि लो इंटेलिजंट, हे काही खूप हुशार नसते, हुशारीसुद्धा यांच्यामध्ये कमी असते. एक तर बुटकी आहे, पहिली गोष्ट म्हणजे बुटकी आहे, म्हणजे पहिलंच सांगितलं बरं की फिमेल आहे ती. नंतर म्हटलं थोडी बुटकी आहे, नेक जाड आहे, पोस्टेरियर हेअरलाईन लो आहे. नंतर म्हटलं आपण ओरी आणि ब्रेस्टची डेव्हलपमेंट नाही झाली, इंटेलिजन्स कमी आहे, आणि सेकंडरी सेक्सुअल कॅरेक्टरसुद्धा डेव्हलप झालेले नाही आहे. पुन्हा एकदा टर्नर सिंड्रोम सांगतो. काय म्हटलं आपण टर्नर सिंड्रोममध्ये? इट इज सेक्स क्रोमोझोमल डिसऑर्डर. इट इज सेक्स क्रोमोझोमल डिसऑर्डर कॉज ड्यू टू मोनोझोमी ऑफ एक्स क्रोमोझोम. मोनोझोमी कुणाची? एक्स क्रोमोझोम. एकच एक्स क्रोमोझोम आहे. एक तर एक्स पाहिजे होतं किंवा XY पाहिजे होतं. फिमेल असेल तर XX, मेल असेल तर XY, आणि एकच एक्स क्रोमोझोम आहे. म्हणून इट इज सेक्स क्रोमोझोमल डिसऑर्डर कॉज ड्यू टू मोनोझोमी ऑफ एक्स क्रोमोझोम. इट इज कॉज ड्यू टू नॉन डिसजंक्शन ऑफ सेक्स क्रोमोझोम. नॉन डिसजंक्शन ऑफ सेक्स क्रोमोझोम कधी? ड्युरिंग गमिट फॉर्मेशन, दॅट इज ड्युरिंग मियोसिस. इंडिव्हिज्युअल विथ टर्नर सिंड्रोम, ज्या इंडिव्हिज्युअलला टर्नर सिंड्रोम झाला, इंडिव्हिज्युअल विथ टर्नर सिंड्रोम हॅज 44 ऑटोझोम. ऑटोझोम नॉर्मल प्लस किंवा वैथ X0 सेक्स क्रोमोझोम. टोटल किती झाले? 45. म्हणून म्हटलं टोटल 45 क्रोमोझोम आहे. जे पाहिजे होते 46. सिम्पटम कोणते? फिमेल फिनोटाईप आहे, शॉर्ट स्टेचर विथ वेबिंग ऑफ नेक, लो पोस्टेरियर हेअरलाईन, पुअरली डेव्हलप ओरी अँड ब्रेस्ट, इंटेलिजन्स कमी आहे, लो इंटेलिजन्स, आणि सेकंडरी सेक्सुअल कॅरेक्टर आर नॉट डेव्हलप. हा एवढा टॉपिक तुम्हाला जनरली 2 मार्काला विचारते. 3 मार्कालाही विचारला तरी 1.5 मार्क इथे आणि 1.5 मार्क इथे मोर दॅन सफिशियंट आहे. आता आपण टर्नर सिंड्रोम पाहिला. या चॅप्टरचा लास्ट टॉपिक जो आहे तो आहे क्लिनेफेल्टर सिंड्रोम. याचाही मिनिंग तोच आहे. सिंड्रोम म्हणजे काय? ग्रुप ऑफ सिम्पटम. क्लिनेफेल्टर इज द नेम ऑफ सायंटिस्ट, आणि म्हणून त्याला नाव दिलं क्लिनेफेल्टर सिंड्रोम. आणि या ठिकाणी काय आलं? XXY मेल. जनरली काय शिकलो आपण? 44 ऑटोझोम प्लस XX म्हणजे 46, कोण झाली? फिमेल. किंवा 44 ऑटोझोम प्लस XY काय झालं? मेल. म्हणजे किती सेक्स क्रोमोझोम असतात? 2. इट मे बी अदर XX फिमेलमध्ये और XY मेलमध्ये. पण या ठिकाणी XXY आलं. का आलं हे तुम्हाला माहिती आहे? नॉट डिंजक्शनच. सेपरेशन जेव्हा झालं नाही ना, एका ठिकाणी काय आला होता? 0, म्हणून ते X0 झालं. दुसऱ्या ठिकाणी काय केलं होतं? XX वाला कुणासोबत कंबाईन झाला? वायवाल्या मेल गमेटसोबत झालं XXY, आणि म्हणून हे याला ट्रायझोमीमुळे आलं. दोघांमधली कंपॅरिझन पाहता कशी करू आपण? त्याला मध्ये एक पहिलं वाक्य काय म्हटलं होतं आपण?
इट इज सेक्स क्रोमोझोमल डिसऑर्डर. इथं तेच इट इज सेक्स क्रोमोझोमल डिसऑर्डर. कॉज ड्यू टू मोनोझोमी ऑफ एक्स क्रोमोझोम. या ठिकाणी कॉज ड्यू टू ट्रायझोमी ऑफ एक्स क्रोमोझोम. का म्हटलं ट्रायझोमी ऑफ एक्स क्रोमोझोम? एक एक्स क्रोमोझोम वाढला म्हणून 3 झाले. एक एक्स क्रोमोझोम वाढला म्हणून 3 झाले. एक्स वाय, कारण मेल आहे ना, वाय आहे म्हणजे मेल आहे. पण एक एक्स क्रोमोझोम वाढला म्हणून झालं ट्रायझोमी ऑफ एक्स क्रोमोझोम. पहा पहिल्या वाक्यामध्ये कंपॅरिझन म्हणजे डिफरन्समध्ये एक वाक्य तुमच्या लक्षात येऊन गेलं. इट इज कॉज ड्यू टू मोनोझोमी ऑफ एक्स क्रोमोझोम. इट इज कॉज ड्यू टू ट्रायझोमी ऑफ एक्स क्रोमोझोम. ट्रायझोमी म्हणजे टोटल क्रोमोझोम नंबर किती होणार? 47. का? 44 ऑटोझोम होईल प्लस 3 म्हणजे 47. म्हणजे यामध्ये काय म्हणणार? एक डिफरन्स काय झाला? इंडिव्हिज्युअल हॅज 47 क्रोमोझोम इन ईच ऑफ सेल. प्रत्येक सेलमध्ये 45 क्रोमोझोम इन ईच ऑफ सेल. इकडे इंडिव्हिज्युअल हॅज 47 क्रोमोझोम इन ईच ऑफ सेल. झाला एक डिफरन्स. या ठिकाणी काय म्हटलं? इंडिव्हिज्युअल हॅज टोटल 45 क्रोमोझोम इन ईच ऑफ सेल. या ठिकाणी इंडिव्हिज्युअल हॅज 45 क्रोमोझोम इन ईच ऑफ सेल. एक डिफरन्स. दुसरा चुकून विचारला डिफरन्स तो. इकडे काय म्हणायचं? इट इज कॉज ड्यू टू मोनोझोमी ऑफ एक्स क्रोमोझोम. इट इज कॉज ड्यू टू ट्रायझोमी ऑफ एक्स क्रोमोझोम. बाकी डिफरन्स सांगतोच. मग काय झालं या ठिकाणी? पहिलं वाक्याचे कंपॅरिझन आलं लक्षात. काय म्हटलं? इट इज सेक्स क्रोमोझोमल डिसऑर्डर कॉज ड्यू टू मोनोझोमी ऑफ एक्स क्रोमोझोम. इट इज इकडे सुद्धा म्हटलं इट इज सेक्स क्रोमोझोमल डिसऑर्डर कॉज ड्यू टू ट्रायझोमी ऑफ एक्स क्रोमोझोम. इकडे काय म्हटलं? सेकंड इट इज कॉज ड्यू टू नॉन डिसजंक्शन ऑफ सेक्स क्रोमोझोम ड्युरिंग गमेट फॉर्मेशन. इकडे तेच म्हटलं इट इज कॉज ड्यू टू नॉन डिसजंक्शन ऑफ सेक्स क्रोमोझोम ड्युरिंग गमेट फॉर्मेशन. कम्पॅरेटिव्हली स्टडी करायचा, त्रास कमी होते. तिकडे काय म्हटलं? इंडिव्हिज्युअल बॉर्न विथ टर्नर सिंड्रोम. इंडिव्हिज्युअल बॉर्न विथ टर्नर सिंड्रोम हॅज 44 ऑटोझोम विथ टर्नर सिंड्रोम मध्ये काय त्यामध्ये हॅज इंडिव्हिज्युअल बॉर्न विथ टर्नर सिंड्रोम हॅज 44 ऑटोझोम विथ X0 सेक्स क्रोमोझोम. X0. या ठिकाणी इंडिव्हिज्युअल बॉर्न विथ क्लिनेफेल्टर सिंड्रोम हॅज 44 ऑटोझोम विथ 44 ऑटोझोम विथ XY सेक्स क्रोमोझोम. म्हणजे टोटल नंबर किती झाला त्या ठिकाणी? 45. या ठिकाणी किती झाला? 47. कसाला मी तुम्हाला सांगितलंच, नॉन डिसजंक्शन मग, नॉन सेपरेशन मग. म्हणजे बा तिन्ही पॉईंटची कंपॅरिझन पहा. पहिला पॉईंट काय म्हटलं? पण इट इज सेक्स क्रोमोझोमल डिसऑर्डर. इट इज ऑल्सो सेक्स क्रोमोझोमल डिसऑर्डर. इट इज कॉज ड्यू टू मोनोझोमी ऑफ एक्स क्रोमोझोम. इट इज कॉज ड्यू टू ट्रायझोमी ऑफ सेक्स क्रोमोझोम किंवा एक्स क्रोमोझोम. नंतर म्हटलं इट इज कॉज ड्यू टू नॉन, हे पॉईंट सारखा, इट इज कॉज ड्यू टू नॉन डिसजंक्शन ऑफ सेक्स क्रोमोझोम ड्युरिंग गमेट फॉर्मेशन. इट इज ऑल्सो कॉज ड्यू टू नॉन डिसजंक्शन ऑफ सेक्स क्रोमोझोम ड्युरिंग गमेट फॉर्मेशन. इकडे इंडिव्हिज्युअल बॉर्न विथ टर्नर सिंड्रोम. इंडिव्हिज्युअल बॉर्न विथ टर्नर सिंड्रोम हॅज 44 ऑटोझोम अँड X0 सेक्स क्रोमोझोम. X0 मग 45 झाले टोटल. इकडे इंडिव्हिज्युअल बॉर्न विथ क्लिनेफेल्टर सिंड्रोम. इंडिव्हिज्युअल बॉर्न विथ क्लिनेफेल्टर सिंड्रोम हॅज 44 ऑटोझोम विथ XY सेक्स क्रोमोझोम. आणि म्हणून 3 आहे, त्याला XY आहे. दे आर डिस्क्राईब ॲज फेमिनाइज मेल. फेमिनाइज मेल म्हणजे काय? फेमिनाइज मेल म्हणजे फिमेलचे कॅरेक्टर असलेले मेल. फिमेलचे कॅरेक्टर असलेले मेल तुम्ही पाहिले असेल. सेगडवाल्यांना प्रॉब्लेमच नाही. कार्तिकच्या महिन्यात रथ निघते. रथ पाहायला जेव्हा जाता तेव्हा एक असा चौक आहे राजकमल चौक, का ज्या राजकमल चौकातून ट्रॅक्टरवर फेमिनाइज मेल तुम्हाला दिसते. मेल साडी घातलेले मेल नाचताना दिसते. हे झाले फेमिनाइज मेल. लक्षात ते म्हणून त्याला नाव दिलं फेमिनाइज मेल, म्हणजे फिमेलचे कॅरेक्टर असलेले मेल. कधी कधी ओळखायला नाहीत मेल आहे की फिमेल आहे, म्हणजे आहे मेलच पण कॅरेक्टर कोणाचे? फिमेलचे, म्हणून त्याला म्हटलं फेमिनाइज मेल. आता कॅरेक्टर सिम्पटम बघा कोणते. ते हाईटने टॉल असते. इथे डिफरन्स झाला. हाईट कशी आहे या ठिकाणी? हाईट म्हणजे बा या ठिकाणी एक्सटर्नल फिनोटाईप कोणता होता? फिमेलचा. या ठिकाणी एक्सटर्नल फिनोटाईप मेलचा. हाय डिफरन्स आहे.
डिफरन्स पहा, 3 डिफरन्स होऊन गेले. पहिला कोणता? इंडिव्हिज्युअल ॲज टर्नरमध्ये इंडिव्हिज्युअल ॲज 45 क्रोमोझोम इन ईच ऑफ सेल. इंडिव्हिज्युअल ॲज 45 क्रोमोझोम इन ईच ऑफ सेल. इकडे पहिला डिफरन्स इंडिव्हिज्युअल ॲज 47 क्रोमोझोम इन ईच ऑफ सेल. सेकंड, it is caused due to monosomy of X chromosome. It is caused due to trisomy of X chromosome. इकडे external phenotype is of female, external phenotype is of male. या ठिकाणी पहा पहिलं स्ट्रेचर कसं होतं याचं, म्हणजे हाईट कशी होती? टॉल. याची शॉर्ट. हाईट कशी होती? शॉर्ट. याची हाईट कशी आहे? टॉल. झाले 3 डिफरन्स. नंतर 3-4 डिफरन्स झाले. पहिला टोटल नंबर सांगितला मी, कॉज मोनोझोमी ट्रायझोमी. दुसरा झाला, तिसरा एक्सटर्नल फिनोटाइप सांगितला, याचा फिमेल याचा मेल. चौथा स्ट्रेचर म्हणजे हाईट सांगितली, त्याची शॉर्ट याची टॉल. नंतर लास्ट डिफरन्स जर पाहायचा असेल तर यामध्ये सेकंडरी सेक्सुअल कॅरेक्टर नॉट डेव्हलप, त्या ठिकाणी शेवटी म्हटलं मी पुअरली डेव्हलप. आता पाहू सिम्पटम. कशावरून काय क्लिनिक बिल्डरचं? पहिलं टॉल आहे, थिन आणि एनन्युचॉइड. एनन्युचॉइड म्हणजे स्टराईल. स्टराईल म्हणजे नॉट फर्टाईल. नॉट फर्टाईल मीन्स दे डू नॉट हॅव ॲबिलिटी टू प्रोड्यूस चाइल्ड. चाइल्ड प्रोड्यूस करण्याची ॲबिलिटी नाही आहे, म्हणून स्टराईल, एनन्युचॉइड. का नाही? कारण त्यामध्ये टेस्टीज आहे, त्या अंडर डेव्हलप आहे, डेव्हलपमेंट नाही झाली. एनन्युचॉइड स्टराईल का? त्याला कारण हेच आहे की टेस्टीज आर अंडर डेव्हलप. टेस्टीज काय? मी तुम्हाला सांगितलं टेस्टीज अ मेल गोनॅड आहे, ज्याचं काय फंक्शन आहे? गोनॅडचं फंक्शन काय? गॅमेट फॉर्मेशन. टेस्टीज जर अंडर डेव्हलप आहे, मेल गॅमेटच फॉर्म होणार नाही, म्हणजे चाइल्ड डेव्हलप होईल की नाही? स्पर्मॅटोजेनेसिस डज नॉट टेक्स प्लेस. व्हॉट इज स्पर्मॅटोजेनेसिस? शॉर्टमध्ये बोलतो आता, स्पर्मॅटोजेनेसिस इज द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ स्पर्म, दॅट इज मेल गॅमेट. आता टेस्टिसच अंडर डेव्हलप आहे, स्पर्मॅटोजेनेसिस होईल की नाही? स्पर्मॅटोजेनेसिस झाला नाही याचा अर्थ स्पर्म फॉर्म होणार नाही. स्पर्म फॉर्म झाला नाही याचा अर्थ त्यामध्ये चाइल्ड प्रोड्युसिंग कॅपॅसिटी नाही, म्हणूनच तो काय झाला? एनन्युचॉइड म्हणजे स्टराईल. व्हॉइस स्पीच इज हार्श. व्हॉइस स्पीच म्हणजे आवाज जर असा कसा कडक असते. व्हॉइस स्पीच कसं हार्श आहे? डेव्हलपमेंट ऑफ ब्रेस. मी फिनोटाइप कोण सांगितला? मेलचा, पण ब्रेस थोडे डेव्हलप झाले, त्यालाच म्हटलं गायनेकोमास्टिया. गायनेकोमास्टिया म्हणतात त्याला. डेव्हलपमेंट ऑफ ब्रेस डेव्हलप होता. आणि सेकंडरी सेक्सुअल कॅरेक्टर यामध्ये नॉट डेव्हलप, यामध्ये पुअरली डेव्हलप. पुन्हा एकदा सांगतो, पहिल्यांदा दोघांमध्ये सारखेपणा पहा, डिफरन्स पहा. हे सुद्धा सेक्स क्रोमोझोमल डिसऑर्डर आहे, ही सेक्स क्रोमोझोमल डिसऑर्डर आहे. या टर्नर सिंड्रोम कशामुळे झाला? मोनोझोमी ऑफ सेक्स क्रोमोझोम हा कशामुळे? एक्स क्रोमोझोम हा कशामुळे झाला? ट्रायझोमी ऑफ एक्स क्रोमोझोम. दोघांमध्ये कॉमन पॉईंट आहे कोणता? इट इज कॉज ड्यू टू नॉन डिजंक्शन ऑफ सेक्स क्रोमोझोम ड्युरिंग गमीट फॉर्मेशन. तिसरा सारखाच घेतला मी नोट्समध्ये. कसा? इंडिव्हिज्युअल बॉर्न विथ टर्नर सिंड्रोम ॲज 44 ऑटोझोम प्लस एक 0 सेक्स क्रोमोझोम म्हणजे 45 टोटल. इकडे इंडिव्हिज्युअल बॉर्न विथ क्लिनेफेल्टर सिंड्रोम हॅज 44च ऑटोझोम प्लस XY सेक्स क्रोमोझोम टोटल 47 झाले इकडे. नंतर त्यालाच म्हटलं आपण फेमिनाइज मेल, म्हणजे फिमेलचे कॅरेक्टर असलेले मेल. सिम्पटम टॉल आहे, थिन आहे, पतले आहे, सडपातळ, आणि एनन्युचॉइड म्हणजे स्टराईल आहे. स्टराईल का आहे? कारण सेकंड पॉईंट मी सांगितलं टेस्टीज आर अंडर डेव्हलप आहे. टेस्टीजची डेव्हलपमेंट नाही झाली म्हणजे स्पर्म फॉर्म होणार नाही, आणि स्पर्म फॉर्मेशन म्हणजे स्पर्मॅटोजेनेसिस डज नॉट टेक्स प्लेस. व्हॉइस स्पीच कशी आहे? हार्श आहे. डेव्हलपमेंट ऑफ ब्रेस्ट डेव्हलप झाले त्यांच्यामध्ये, आणि सेकंडरी सेक्सुअल कॅरेक्टर आर पुअरली डेव्हलप. आता आपण काय करतो? ब्रॅकेटमधलं कधी कधी सोडत जातो. हे जे गायनेकोमास्टिया आहे हा वर्ड कधी कधी ऑब्जेक्टिव्ह वगैरेमध्ये येते, किंवा कधी कधी व्हॉट इज गायनेकोमास्टिया सुद्धा विचारते चुकून, म्हणून हे वर्ड आपल्याला माहीत पाहिजे की गायनेकोमास्टिया काय. हे असे वर्ड ब्रॅकेटमधले आपल्या नजरे घालून गेले पाहिजे, आपण वाचले पाहिजे. मी तुम्हाला डिफरन्स कसा तयार करायचा सांगितलं आहे. इकडे काय बोलायचं? इंडिव्हिज्युअल ॲज टोटल 45 क्रोमोझोम इन ईच ऑफ सेल, इकडे 47 क्रोमोझोम इन ईच ऑफ सेल. इट इज कॉज ड्यू टू मोनोझोमी ऑफ एक्स क्रोमोझोम, इट इज कॉज ड्यू टू ट्रायझोमी ऑफ एक्स क्रोमोझोम. इकडे एक्सटर्नल फिनोटाइप फिमेलचा, इकडे एक्सटर्नल फिनोटाइप मेलचा. स्ट्रेचर कसं म्हणजे हाईट कशी आहे? शॉर्ट,
टॉल आहे. इकडे सेकंडरी सेक्सुअल कॅरेक्टर नॉट डेव्हलप, इकडे कशा पुअरली डेव्हलप. अशा प्रकारे आपला चॅप्टर जो होता इनहेरिटन्स आणि व्हेरिएशन हा चॅप्टर पूर्णपणे संपलेला आहे या ठिकाणी. सोबतच आपली आनंदाची गोष्ट झाली का हा चॅप्टरमधला आपण एवढं जे शिकलो यामधला एकही एवढासाही पॉईंट त्यांनी कट केलेला नाही आहे. कारण त्यांना दया आली की तुम्ही एवढा मोठा अभ्यास केला, एवढं मोठं वाचलं असेल, हा चॅप्टर हा कट कसा करायचा त्यांनाच थोडं वाईट वाटलं. त्यामुळे त्यांनी या चॅप्टरमधलं काहीही कट केलेलं नाही आहे. म्हणून हा चॅप्टर पूर्ण चांगला वाचा. आता आपण समोर चालू टेस्टच्या तयारीला लागणार आहे. टेस्ट कशी घ्यायची, काय घ्यायची हे प्रोग्राम मी तुम्हाला नंतर सांगतो. पण आता आपण टेस्ट कशा प्रकारे अरेंज करायची ते यानंतर पाहू आपण कशी घेऊ. तर अशा प्रकारे आपला हा चॅप्टर पूर्ण इनहेरिटन्स आणि व्हेरिएशन, ज्यामध्ये आपण दोन, खरं तर ॲक्च्युली हा जो एक चॅप्टर होता यामध्ये 2 धडे होते. एक 11 म्हणजे ज्या जुना सिलेबस जो होता 12वीचा त्यामध्ये पहिला चॅप्टर होता जेनेटिक बेसिस ऑफ इनहेरिटन्स पूर्ण मेंढे, आणि एक 11वा चॅप्टर होता जो होता क्रोमोझोमल बेसिस ऑफ इनहेरिटन्स. 2 एकत्र केले आणि नाव दिले इनहेरिटन्स आणि व्हेरिएशन. मोठा चॅप्टर आहे हा. तसाच यानंतर जो आपल्याला घ्यायचा आहे, यानंतरचा जो चॅप्टर आहे तो कदाचित तुमचा चॅप्टर यूट्यूबवर वगैरे नाही येणार, तो डायरेक्ट किंवा व्हॉट्सअपवर नाही होऊ शकते. तो चॅप्टर डायरेक्ट ॲपवर येईल. याबद्दलची माहिती मी तुम्हाला नंतर सांगतो. ज्यांना काही प्रॉब्लेम असेल त्यांनी नंबर आहे तुमच्याजवळ, त्यावर नंबर येऊनच राहिला, त्यावर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही. त्यानंतर आपण बाकीचं नंतर बोलू. इथे आपलं संपलं.